आचार या प्रकरणाचे स्मरण सारोळा 7 वचने आपले संपन्न झालेली आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण आचाराचं 34 क्रमांकाचं वचन घेणार आहोत. वचन आहे इहा मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम. मागील पहिल्या 26 वचनामध्ये आपण त्याग वाक्य पाहिलेली आहेत. कशा कशाचा त्याग करायचा आणि का करायचा, त्याग केल्याने काय होतं आणि त्याग केल्यानंतर त्याग केल्याने काय होतो हे मुख्यत्वे आपण त्या 26 वचनांमध्ये पाहिलं. तिथून 27 ते 33 वचनामध्ये आपण त्याग केल्यानंतर काय करायचं आहे ते या स्मरण वाक्यांमध्ये 7 स्मरण वाक्यांमध्ये आपण पाहिलं की परमेश्वराच्या नामाचं स्मरण करायचं आहे. आपण अस्तिपरी हे प्रकरण पाहिलेलं आहे आणि अस्तिपरी प्रकरणाचं जे काही अर्थार्थ म्हणजे त्याचा जो अस्तिपरी जर का पाठ असेल तर ते अस्तिपरीचं पुढचं जे काही विश्लेषण आहे पूर्ण अस्तिपरी हे 6 वचनांमध्ये संक्षेप रूपाने दिलेलं आहे आणि त्याचं पूर्ण विश्लेषण जे आहे पाठ अस्तिपरी आणि पाठांतर आचार, त्याचं मुख्य तुम्हाला मोकळ्या प्रमाणात तुम्हाला विश्लेषण तुम्हाला बघायला मिळणार. जसं तुम्ही छोटासा झरा बघितला, त्याच्यापेक्षा मोठी नदी बघितली आणि हे सगळं येऊन जर का तुम्हाला ह्याचा मूळ साठा कुठे बघायचा असेल तर तुम्हाला समुद्र बघावा लागेल. तिथे अथांग आहे सगळं. तसं परमेश्वराचं जे काही ज्ञानदातृत्व आहे ते प्रथमतः झऱ्याच्या रूपाने तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे सर्वात आधी जीवेश्वर भाव उमटणे, बोध होणे, त्या नवीन याच्यामध्ये तुम्हाला किती ज्ञान असेल तर त्या झऱ्या एवढं ज्ञान असेल, म्हणजे जेवढं आहे तेवढं. मग तुमची जिज्ञासा जशी वाढणार आहे, जसं तुम्ही त्या झऱ्याशी संबंधित तुम्ही चालायला लागाल तसं तसं तुम्ही नदीपर्यंत पोहोचाल. म्हणजे नदीचं पात्र अजून अथांग आहे, झऱ्यापेक्षा पाहून नदी आहे. आता तुम्ही नदीच्या संपर्कात राहून जर का चाललात म्हणजे त्या नदीच्या रूपाने जे काही ज्ञान मिळाले त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा प्रवास कराल तेव्हा तुम्ही समुद्रा म्हणजे अथांग ज्ञानापर्यंत तुम्ही पोहोचाल. मग तुम्हाला कुठेतरी झरा लागल्याचा आनंद, कुठेतरी नदी बघितल्याचा आनंद हा वेगळा असतो आणि समुद्र बघितल्याचा आनंद अजून वेगळा असतो. समुद्र हा सगळीकडे नाहीये, विशिष्ट ठिकाणीच समुद्र बघायला मिळतो. तसंच आहे की अथांग ज्ञानापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि पूर्ण आता तुम्ही समुद्राकडे जेव्हा जाता तेव्हा समुद्र तुम्हाला जेवढी दृष्टी टाकता येईल तेवढी दृष्टी तुम्ही टाकता. पूर्ण क्षितिजापर्यंत तुम्ही समुद्र बघून घेता. तुम्ही असं नाही करत की बा एवढूसाच बघायचं आहे, उजव्या बाजूचा समुद्र बघायचा आहे का डाव्या बाजूचाच बघायचा, असं नाही आहे. जेवढं बघता येईल तेवढं तुम्ही बघता. तसं ज्ञानाच्या बाबतीमध्ये पण तसंच असलं पाहिजे की आपल्याला जेवढं पाहता येईल ज्ञानाच्या बाबतीमध्ये, म्हणजे संपूर्ण ज्ञानाच्या बाबतीचा विचार चालला येत आहे. आता ते संपूर्ण ज्ञान आपल्या आवाक्यात येणं हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे. म्हणजे अर्जुन देव जे होते ते एका वेळेला आनंद ब्रह्मांडाबद्दल एकदाच बोलत होते. म्हणजे त्यांची ती सकळ सामग्रीवंत आणि ते बुद्धिमत्ता वगैरे त्याच्यामुळे ते तेवढ्या विषयावर बोलू शकत होते. आपण जर का असो, आता स्वामी भटोबासांनाच म्हणतात म्हणजे तुमचं एकाच ब्रह्मांडावर तुम्ही विचारा, आनंद ब्रह्मांडाचं नाही. एकाच ब्रह्मांडाचं माहिती भेटता भेटता किंवा ती घेता घेता कितीतरी आकलन शक्ती लागणार आहे, ती आता कलियुगाच्या व्यक्तीकडे नाहीये. मग आपण हे बघूया, वेगळ्या अर्थाने बघूया. आपण एक वचन म्हणजे एक झरा म्हणजे एक वचन आहे. तुम्हाला एक झरा भेटतो म्हणजे तुम्हाला आनंद होतो की इथे झरा आहे. आजची सुद्धा परिस्थिती आहे, कुठे झरा दिसला की आपल्याला आनंद होतो, इथे झरा आहे. एक झरा म्हणजे एक तुम्हाला तुमच्यासाठी एक वचन आहे. त्या वचनाचं विश्लेषण म्हणजे एक नदी आहे.
आता तुम्ही जर का त्या वचनाला झऱ्या रूपामध्ये जर का काय केलं, संकोचित जर का ठेवलं, तुमची वचनं पाठ आहेत म्हणजे तुम्हाला झरा भेटलेला आहे, पण तुम्ही तेवढा ह्याच्यामध्ये सगळं संकोचित ठेवलं तर नाही चालणार. तुम्हाला बघावं लागेल वचनाचं हे किती आहे, अथांगता म्हणजे व्यापकता किती आहे, तर तुम्हाला नदीकडे जावं लागेल. मग तुम्हाला कळेल की बाबा या ठिकाणी अशा प्रकारे याचं नदीत रूपांतर झालेलं आहे, म्हणजे वचनाचं एवढं मोठं विश्लेषण आहे ते. पण जर का तुम्ही त्या नदीच्या रूपातच त्याला संकोचित ठेवलं एका वचनाला तर नाही चालणार. तुम्हाला अजून त्या वचनाकडे अजून चांगल्या दृष्टीने जर का दृष्टिकोनातनं जर का बघता आलं तर तुम्हाला कळेल की वचन म्हणजे एक समुद्र आहे. एक वचन म्हणजे एक समुद्र, म्हणजे एका वचनाची अथांगता किती तरी असू शकते. आमचे जे जुने अधिकरण होते ते एका वचनावर कितीतरी अर्थ लावत होते आणि एक अर्थ तुम्हाला परत ऐकायला नाही भेटणार. बरं, एक अर्थ तुम्हाला परत ऐकायला भेटणार नाही. नवीन 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 अर्थ, म्हणजे एवढी व्यापकता त्या एका वचनामध्ये आहे की त्याच्यातनं खूप काही तुम्हाला आकलन होऊ शकतं. एका वचनाला अनेक दुसरे पूरक वचनं आहेत. म्हणजे हे वचन आहे त्याला ते वचन आहे, त्याला ते वचन आहे, असं सगळं आहे. एक वचन आहे की तुम्ही सकळ भोगे निमानावे की, म्हणजे तुम्ही महात्मे आहात, तुम्ही ईश्वर साधक आहात, तर तुम्ही जो काही भोग तुम्हाला प्राप्त होईल तो तुम्ही गपचूप भोगला पाहिजे. कारण की प्रारब्ध भोगे क्षयो, भोगून त्याचं क्षालन करायचा, विषय संपला. सांगितलं जातं ना, जेवढं वाढलंय तेवढं खायचं, ताटात टाकायचं नाही. म्हणजे एक शीत सुद्धा शिल्लक राहिला नाही पाहिजे. आपण ठेवतो, परंतु जर का आपल्याला कोणी अशी 1000, 500च्या 2000च्या नोटा जर का दिली आणि सांगितलं एकही नोट शिल्लक राहिली नाही पाहिजे, आपण तर आपल्या तर उचलूच, पण दुसऱ्याच्या पडल्या असतील ते पण उचलून घेऊन जाऊ आपण. म्हणजे तिथे आपण काय करतो, अजिबात तिथे शिल्लक ठेवत नाही, सगळं आपण ते घेत असतो. तसं म्हणजे आपली जी काही बुद्धिमत्ता आहे ती आपण जेव्हा पणाला लावतो तेव्हा त्याच्यातनं जे जे काही अर्थ आपल्याला प्राप्त होतील ते सगळे असे घ्यायचे आहेत. तिथे काही शिल्लक ठेवायचं नाही. तुम्हाला ज्या ज्या दृष्टिकोनातनं बघता येईल ते वचन त्या दृष्टिकोनातनं ते बघता आलं पाहिजे. आता आपण वचन घेतलं, तुम्ही सकळ ही भोगे निमानावे की, भोगाच्या बाबतीमध्ये वेगळं. मी पैशाचं जे उदाहरण दिले तर एक पैसा सुद्धा आपण शिल्लक ठेवणार नाही, सगळं घेऊ. परंतु स्वामींनी सांगितलं एक भोग सुद्धा शिल्लक ठेवू नका, पण आपण भोग शिल्लक ठेवतोय की नको, हे आता ताप आता नको, नंतर पाहिजे, आता नको, नंतर पण नाही बोलत आपण. आपल्यापेक्षा ते सारंग पंडित एका दृष्टीने चांगलं आहे की ते म्हणाले देवा आता कधीतरी भोगायचं तर आत्ताच द्या. आपण म्हणतो आत्ताही नको, कधी मला नकोच. आपण काही स्पेशल व्यक्ती आहे का या सृष्टीमधले की एक वेळा ठेवायचं आणि त्याच्यात म्हणायचं की आम्हाला काहीच आजार नको, काही रोग नको, कर्ज नको, सून चांगली मिळायला पाहिजे, मुलगी चांगली निघाली पाहिजे, जावई चांगला भेटला पाहिजे, नोकरी चांगली भेटली पाहिजे, सगळ्याच गोष्टी म्हणजे एका विड्यामध्ये आपल्याला भेटणार आहे. असं आपण काही स्पेशल व्यक्तिमत्व आहोत का? सगळ्यांना भोग आहेत आणि सगळ्यांना ते भोग भोगायचेच आहेत. प्रारब्ध भोगे क्षयो. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की तुम्ही सकळ ही भोगे निमानावे की, म्हणजे तुम्हाला भोग भोगून संपवायचे आहेत. आता असं कधीच नसतं बरं का की तुम्ही तुमचं डोकं दुखतंय म्हणून तुम्ही 10 लोकांना फोन करून जर का सांगितलं तर तुमचं डोकं दुखणं बंद होईल. उलट त्या फोनच्या रेडिएशनमुळे तुमचं अजून डोकं उठेल. तुम्ही असं कुठलं, आता म्हाताऱ्या बायांना जर का लोकांना कोणाला पण म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना काय हो कसं काय तर पाय खूपच दुखतात हो, मी हे सांगतो की सगळ्यांना का सांगता तुम्ही, याच्याने काय होतं तुम्ही तो लक्ष देऊ नका. तुम्ही सकळ ही भोगे निमानावे की वचनाला तुम्ही काय करा, अनुसरून थोडंसं जगण्याचा प्रयत्न करा. थोडासा स्वामींनी असं का सांगितलं याचा पण विचार करा. विचार आपण हा करणं खूप आवश्यक आहे. आपण तो विचार करत या गोष्टींचा विचार केला पाहिजे की देवाने हे वचन सांगितलेलं का आहे. कारण की तुमचा भोग हा तुम्हालाच भोगायचा आहे. तुमचं हे सगळं काही जे काही तुम्ही जोडलंय ते तुम्हालाच भोगायचं आहे. तुम्हाला कोणामुळे ते दुःख भेटत नसतं बरं का, हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाले की आम्हाला सून चांगली नाही भेटली,
तुम्ही म्हणाले की आम्हाला जावई चांगला नाही भेटला, तुम्ही म्हणाले आमचा मुलगा चांगला निघाला नाही. हे काही नसतं आणि त्याच्यामुळे मला दुःख आहे असं काही नाहीये. कोणी कोणाला दुःख देत नाही. तुम्ही हे सगळं ऑलरेडी सगळं जोडून ठेवलेलं ते तुम्हाला भेटणार आहे, बाकी काही वेगळं नाहीये. हे जर का तुम्ही तत्व जाणलं, ब्रह्मविद्या अभ्यासताना ती नुसतं पाठांतर करायची नसते, तर ती तुम्हाला जगायची असते. हे वचन जर का तुम्ही जगलात तर तुम्हाला सृष्टीच्या कुठल्याही कोपऱ्याला जर का तुम्ही गेलात तरी तुम्हाला दुःख वाटणार नाही, दुःख होणार नाही. तुमचं डोकं दुखतंय तर तुम्ही म्हणाल हे जोडलंय मी, पोथीच्या दिवशीच माझं डोकं दुखतंय, मन पोथीत लागत नाही म्हणजे हे मी जोडून ठेवलेलं आहे कुठेतरी. चिडचिड होणार नाही. तुमच्या बाबतीत काय वाईट झालं, पैसे तुमचे चोरीला गेले, तुम्ही म्हणाल की हे कुठेतरी माझा हलगर्जीपणा आणि कुठेतरी हे मी जोडून ठेवलेले की कोणाचे तरी पैसे मी चोरले, आज त्यांनी चोरले माझे. इथे कुठलंही कार्य व्यर्थ नसतं. हे काही ना काही लागे बांधे याचे असतात. ते आज तुमच्या बाबतीत पहिल्यांदा होत असेल की तुम्ही पहिल्यांदा कुठेतरी कोणाच्या बाबतीत ते केलेलं आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की सकळ ही भोगे निमाना, की सकळ म्हणजे सगळंच, सुख असेल नाही तर दुःख असेल. अहो दुःख आल्यानंतर कुणाला सांगितलं की तुमच्या अमक्याचं असं झालं की लगेच त्याला दुःख होतं किंवा त्याला अटॅक येतो, तर दुःखानेच अटॅक येतो का? कोणाला सांगा तुम्हाला 10 लाख रुपये भेटणार आहे तर त्याच्याने सुद्धा त्याला अटॅक येऊ शकतो. म्हणजे सुख काय आणि दुःख काय भोगता आले पाहिजेत आपल्याला, सुख सुद्धा भोगता आलं पाहिजे. आता एकीकडे स्वामींनी सांगितलं गपचूप भोगायचे आहेत, पण एकीकडे स्वामींनी दुसरं वचन त्याला सांगून ठेवलेलं आहे की कवणी हिरडा बेहाडा दे तरी ना न म्हणीजे, कोणी दिलं तर नाही म्हणू नका. म्हणजे हे काय आहे, त्याला वेगळं, त्यालाच पूरक वचन आहे. आता जर का तुम्हाला गपचूप भोगायला सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्ही म्हटले की हे काय आम्ही देवासाठी सगळं सोडून आलो आणि देव म्हणतात की काय पण कष्ट प्राप्त झाले वगैरे तर कोणाला सांगत रडत बसायचं नाही, भोगत राहायचं, असं देवानी सांगितलं. मग आमची काही काळजीच नाही देवाला, तुमची काळजी आहे. लगेच त्याला तिसरं वचन येतं की स्वामींनी सांगितलं येथीच्या पडिलियाची काय कीजे, शुश्रूषा कीजे. सेवा शुश्रूषा म्हणजे दुसऱ्याला व्यक्तीला सांगून ठेवलं स्वामींनी, तुमची व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे. बघा किती पूरक ह्या गोष्टी आहेत. आपल्याला माहिती आहे का, एक वचन दुसऱ्या वचन तिसरं वचन कसे लागू नाहीत सगळे असे काय. म्हणजे तुमची काळजी देवाला नाही असं तुम्ही कुठल्याच अर्थाने म्हणू शकत नाही. तिथे लगेच ते वचन आहे. आणि म्हणूनच तर आमच्या आचार्य भटोबासांना स्वामींनी भर तापात पाठवलं तरी ते काय म्हणतात की गोसाव्यांची माझी चिंता, कारण त्यांची शिदोरी एक तर त्यांचा ताप घालवला स्वामींनी, ते त्यांच्या लक्षात आलं की माझा ताप गेला. आणि भूक लागली तर भुकेची पण व्यवस्था, म्हणजे तापाची पण व्यवस्था केली, भुकेची पण व्यवस्था केली. आता देवाविषयी काय भकन करणार आहेत, ते करू शकत नाही. ते उलट देवाच्या चांगल्या गुणांचं कथनच करणार आहेत. म्हणून ते म्हणतात की गोसाव्यांची माझी चिंता. म्हणजे हे वचनं जे आहेत, एक वचनाला कितीतरी वचनं अशी बरोबर जोडून आहेत. हे अशा अनुषंगाने जर का तुम्ही वचनांचा अभ्यास केला, मग तुम्हाला एवढी गोडी आणि एवढा रस त्याच्यामध्ये प्राप्त होईल की श्रावण महिना जरी आला तरी तुम्ही ते अमकं पारायण तमकं पारायण, हे कवचन ते कवचन 21 वेळा आणि 11 वेळा आणि 101 वेळा याच्या नादीच तुम्ही लागणार नाही. आणि तुम्हाला एक ते छंद लागलेला आहे की हे वचन, या वचनाला कुठली लीळा आहे, त्याला अजून पूरक वचन कुठलं आहे, अजून त्याच्यामध्ये कोण कोण व्यक्ती आहेत, स्वामींनी असं का निरूपण केलं, मग ह्याला कुठलं विरुद्ध वचन आहे का, अजून कुठलं ह्याला हे आहे का, बाधक कुठला निर्णय येतोय काय, कुठला त्याला साधक कुठला निर्णय आहे का. अशा अनुषंगाने तुम्ही अध्ययन जेव्हा कराल तर तुम्हाला एवढं त्याच्यातनं काय प्राप्त होईल की तुम्ही एकदम त्याच्यामध्ये रमामान असणार आहात. आणि म्हणून इथे जी वचनं आम्हाला सांगितलेली आहेत त्या वचनांचं आपण अशा पद्धतीने अध्ययन केलं पाहिजे आणि त्या वचनाची जी अथांगता आहे ती आपण बघितली पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी हे वचनांची जी काही मांडणी केलेली आहे प्रसंगोचित, त्याच्यामध्ये मग त्याग वाक्य आलेली आहेत, जे आधी त्याग कसा करायचा, का करायचा, केल्याने काय होतं, त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये केशराजबासांनी पुढे स्मरणाचा सारवाळा ठेवलेला आहे. सगळी म्हणजे आयोजन आमच्या स्वामींनी तर केलेलंच आहे, परंतु आमच्या स्वामींची जी भक्त मंडळी आली त्यांनी सुद्धा तुम्हाला आयतं सूत्रपाठ पुस्तके आयतं दिलेलं आहे.
तुम्हाला कुठे वचनांचा क्रम बिम लावायची गरज नाही, फक्त जे दिलेलं आहे ते पाठ करायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. आपल्याला वचनांचे क्रम सुद्धा लावून दिले की बघा त्याच्या पुढे त्याग केल्यानंतर काय करायचं, तर नामस्मरण केलं पाहिजे. म्हणजे रिकामं राहू नका. त्याग केल्यानंतर तुम्ही आता घराचा त्याग करून आलात इथे, आता तुम्ही रिकामे आहात, तुम्हाला काही काम आहे का इथे? तुम्हाला इथे काहीच काम नाही. तुम्ही येऊन बसायचं आहे, पाणी पण तुमच्या समोर आहे, सत्संग संपल्यानंतर चहा तुम्हाला मिळणार आहे, आणि ते कप बीप सगळे देणारे पण आहेत, उचलणारे पण आहेत, धुणारे पण आहेत. तुम्हाला काहीच करायचं नाही. म्हणजे तुम्ही रिकामे झाले की नाही. आता रिकाम्या वेळात तुम्ही काय करायचंय? एक रिकामा माणूस झाला की त्याच्या डोक्यात नको नको ते विचार येतात, तर त्या ठिकाणी आपण काय करायचं, ते विचार काढून टाकून तिथे आचार टाकून द्यायचा. म्हणजे स्वामींनी काय सांगितलं, त्याग केल्यानंतर तुमच्या घराचा त्याग, तुमच्या विचारांचा, तुमचा कर्तृत्वाचा, कार्याचा त्याग केला की लगेच तुम्ही तिथे आचाराचं जे निक्षेप आहे तिथे लगेच करून द्यायचं त्या मनामध्ये, आणि परमेश्वराला आठवायचं. म्हणजे नामस्मरणाचा हे सांगितलेलं आहे. आता या दोन गोष्टीमध्ये जर का तुम्हाला गोडी लागली, आता सुरुवातीची बघा त्याग वचनं सांगितली, नंतर स्मरण वाक्य सांगितली, आणि पुढे वैराग्य दंडिकेची वचनं आहेत. आता वैराग्य म्हणजे काय, त्यागाशी संबंध आहे ना. मग 26 त्याग वचनाच्या पुढेच ते केलं गेलं पाहिजे होतं. परंतु मी माझी म्हणजे हे असं आहे, माझा विचार असा आहे की ह्यांनी हा असा क्रम का लावला की 26 वचनाच्या पुढे वैराग्याची वचनं टाकली पाहिजे होती, आणि मग वैराग्याच्या पुढे मग स्मरणाची वाक्य टाकली पाहिजे. कारण की वैराग्याची वचनं आणि त्याग वाक्य जी आहेत ती सारखी आहेत. म्हणजे त्यांचं जो काय हे आहे, सांगण्याचं उद्दिष्ट सारखंच आहे. त्याच्यामध्ये त्याग आहे आणि वैराग्यामध्ये सुद्धा त्यागच आहे. वैराग्य म्हणजे विरक्तता. मग ती क्रम तो कंटिन्यू का नाही ठेवला गेला, मध्ये स्मरण वाक्य का टाकली? तर पहिले जी त्याग वाक्य आहेत ना, याचा फरक असा आहे माझ्या ह्याच्यानुसार बरं का, की त्याच्यामध्ये तुम्हाला त्याग करावा लागतोय. त्याग होत नाहीये, तुम्हाला करावा लागतोय. स्वामी सांग स्वदेश संबंध त्याज्य त्याग करा, स्वग्राम त्याग करा, संबंधीचा संबंध त्याग करा, असं त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याग केल्यानंतर काय आहे, त्याग केला तो वृक्षपणे केलेला आहे, तुम्ही कोणीतरी सांगितला म्हणून केला. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही स्मरण वाक्य म्हणजे परमेश्वराच्या नामाचं स्मरण करायला लागले, तर ते कसं, नुसतं नाम जप नाही. नाम जप सुद्धा कसं आहे, कोरडंच आहे. ते नुसतं नाम जप उपयोगाचा नाही, म्हणजे तसा उपयोगाचा नाही, उपयोगाचा आहे, पण जे स्मरण देवाला अपेक्षित आहे तसं उपयोगाचं घडलं पाहिजे. म्हणून नामासोबत नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. म्हणजे तिथे बघा पहिलंच वचन आपण घेतलेलं होतं, हे देखिले तैसे आठविजे. म्हणजे कसं आठवायचं ना, पुढचं वचन आहे की नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, म्हणजे त्याच्या पुढे ते वचन आलेलं आहे लगेच. मग आता जेव्हा तुम्ही नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा युक्त जेव्हा तुम्ही हा विधी करताना स्मरणाचा, तेव्हा तुमची गोडी परमेश्वराच्या त्या नाम, लीळा, मूर्ती, चेष्टेमध्ये एवढी लागते की आता तुम्ही मागे 26 वचनामध्ये तुम्ही कोरडे आहात, म्हणजे वृक्षपणे तुम्ही त्याग केलेला आहे. परंतु जेव्हा लीळा, वचन, नाम सगळं जेव्हा तुम्ही अध्ययन करायला लागता, तेव्हा तुमची ईश्वराविषयी एक गोडी तयार होते, आणि तुमच्याकडे जो वृक्षपणा होता त्याचा ओलाव्यामध्ये रूपांतर होतो. आणि मग आता वैराग्याची वचनं कशी आहेत ती, की तिथे तुम्हाला त्याग करावा लागत नाही. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड लागते तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी सोडाव्या लागत नाहीत, त्या सुटून जातात. त्याला म्हणतात वैराग्य. जे सोडाव्या लागतात त्याला म्हणतात त्याग. हे विश्लेषण मी पहिल्यांदाच करतोय. जे सोडावं लागतं त्याला म्हणतात त्याग, आणि ज्या ठिकाणी आपली आवडी लागते त्याला म्हणतात भक्ती. आणि ज्या ठिकाणी भक्तीमध्ये जेव्हा आपण लीन होतो, जेव्हा आपण भक्तीशी जोडले जातो आणि त्यावेळी ज्या गोष्टी सुटतात आपोआप, त्याला म्हणतात वैराग्य. वैराग्यामध्ये तुम्हाला त्याग करावा लागत नाही. त्यागामध्ये तुम्हाला त्याग करावा लागतो. की परिच्छेद बोलतात ना, की मी आज भात सोडला, म्हणजे भात नाही खात मी, परंतु कोणीतरी भात खातंय त्याच्यामध्ये आपलं मन अटकलं, तर मी तर भात तर सोडलाय, पण चांगला आहे भात, आपण असतो तर खाल्लं असतं, पण आता काय संकल्प सोड, ह्याला म्हणतात त्याग बरं का, ह्याला वैराग्य म्हणत नाही.
पण एखाद्याने जर का बाजूच्या ताटात भात वाढलेला आहे, तुमच्या ताटात नाही वाढला, तुम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. बाजूच्या ताटात तूप वाढले, तुम्हाला नाही वाढलं, तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्हाला काही म्हणजे असं पण नाही की त्यांना तूप वाढलं असं तुमच्या डोक्यात नाही आणि तुम्हाला तूप नाही वाढलं असंही तुमच्या डोक्यात नाहीये. किंवा येऊन कोणीतरी तुम्हाला तूप वाढलं तरी त्याचं सुद्धा तुम्हाला काही चवदव नाही, तुमचंच चालू आहे. काही लोक असे असतात बरं का, किती म्हणजे ते महिला वर्ग चांगला पदार्थ वगैरे बनवतात आणि ते देतात, समोरचा जेवणारा आपला घासापाठी घास, देवानी वचन सांगितलंय, घेई जैसे मुसंग फुकून खवूनी अंत पोकळा खाली ओटाळाचे जाईल परते. नुसते ती गाय कशी खाते, नुसतं खात राहते खात राहते खात राहते. मग त्यांना कसं झालं, हा ठीक आहे बस, म्हणजे त्याचं काही प्रतिक्रिया ते देत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही ते अन्न खाताना ते तुपाची चव, अमक्याची चव, तमक्याची चव घेऊन न खाता तुम्ही फक्त काय करायचं, खाण्याची क्रिया फक्त करायची. म्हणजे हे काय आहे की त्यामध्ये तुम्हाला एखादी वस्तू भेटली काय किंवा नाही भेटली काही, तुम्हाला त्याच्याशी काहीही लागे बांधे नसतात. त्याला म्हणतात वैराग्य, की तुम्ही त्याच्यामधनं तुमची आसक्ती निघून गेलेली आहे. मागच्या त्याग वचनामध्ये तुम्हाला आसक्ती काढावी लागते आणि एका ह्याच्यामध्ये त्या आसक्ती तुमची आपोआप निघून गेलेली आहे, असा प्रकार आहे. म्हणजे थोडा उदाहरण वेगळं बघू आपण, बसलं तर बघा. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपला जीव अडकलेला आहे आणि ती वस्तू हरवली, मग त्याच्यातनं जीव आपल्याला काढावा लागतो, याला म्हणतात त्याग. आणि तुम्ही मेल्यानंतर जीव निघून जातो, ह्याला म्हणतात वैराग्य. असंच उदाहरण दिलं बरं का. तर या ठिकाणी अशा पद्धतीमुळे कदाचित केशराज भासांनी ह्या वचनांची जी मांडणी आहे ती अशा पद्धतीने केलेली आहे. आणि पुढे वैराग्य दंडिकेची म्हणजे वैराग्या संदर्भातली वचनं या ठिकाणी सांगितली आहेत. आज आपण पहिल्यांदाच त्याग आणि वैराग्य संदर्भामध्ये बघितलं. मला सुद्धा हा विषय पहिल्यांदाच लक्षात आला आणि तो इथे वाखाणला गेला. मागच्या सत्रामधलं वचन आपण बघितलं की अनंतु सामाय तेथ अनिकू न सामाय, अनिकू सामाय तेथ अनंतू न सामाय का अनंतू तो अनंतू की. म्हणजे पूर्ण जे काही वचन सारोळा आहे म्हणजे स्मरणासंदर्भातला, त्याचं शेवटचं जे काही वचन सांगितलेलं आहे, ज्या वचनाने इथे समारोप केलेला आहे, त्याच्यामध्ये एका वाक्यात देवाने सांगून टाकलंय की अनंत परमेश्वर जर का तुमच्या अंतःकरणामध्ये असेल तिथे इतर कुठल्याही गोष्टी त्याच्यात येणार नाहीत. नागपंचमी निमित्त आपण काय करावं ह्या गोष्टी सुद्धा येणार नाहीत, आल्या नाही पाहिजेत. श्रावण महिना लागलाय, मग आपण काय करायचं, काय करायचं श्रावण महिन्यात मानवापंथी लोकांनी काय करायचं, काहीच करायचं नाही. जे चालू आहे तेच. तुम्ही जर का नव्याने काही चालू करत असाल म्हणजे तुमचं बंद आहे, तुमचं विधिविधान बंद असं त्याचा अर्थ आहे. आणि श्रावण महिन्याच्या एंडिंगला मग काय विषय संपला, त्याची उपार करायचं शेवटच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवसापासून परत आरामात आपलं आयुष्य जगायचं. मग पुढचा मग श्रावण महिना कधी येतोय, मग तेव्हा परत विडा ठेवायचा. आज 1 महिना आम्ही स्मरणाचा विडा ठेवतो, परत 11 महिने आराम. ते बघा नेव्हीवाले वगैरे कोणी लोक असतात बघा, ते 11 महिने काम करून 1 महिना त्यांना आराम असतो. आपण फक्त 1च महिना काम करतो, स्मरण वगैरे येते काय, आणि 11 महिने आपल्याला स्मरणाला आपण आराम देत असतो. असं होता कामा नये. स्वामींनी सांगितलं जो जन्म क्षेपी, मरेपर्यंत स्मरण करा, कुठल्या क्षणी मरण येईल. तुमचं काय मरण श्रावण महिन्यात येणार नाहीये. एवढं काय असं नाही की स्मरण करता करता आपण जाऊ, असं कधीच होणार नाही. उलट ज्यावेळी आपलं मरण येणार आहे त्यावेळी आपल्याला स्मरण आठवणार नाही. मरण ते आहे की ज्या दिवशी तुम्हाला मरताना जर का स्मरण आठवत असेल तर त्याला म्हणतात मरण, नाहीतर बाकीचं काय आहे उपयोग नाही ते. आणि म्हणून या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जे दिलेलं आहे, मी काल पण उदाहरण दिलं की तुम्ही श्वास कधीपासून घ्यायला सुरुवात केली आणि कधीपर्यंत तुम्ही घेता. स्मरणासारखं एका श्वासाचं नाही. श्वासाचं कसं आहे, ज्या क्षणी आपण जन्म घेतला तेव्हापासून जो श्वास सुरू केला तो कधीपर्यंत घेता तुम्ही, का फक्त श्रावण महिन्यातच घेता, मार्गशीर्ष बाकीचे महिने श्वास घेत नाही.
मग नाम घेण्याला आम्हाला का महिन्यांचं हे गणित लागलेलं आहे, दिवसांचं गणित का लागलं? श्वास पण अशाच पद्धतीने घेतला गेला पाहिजे. मरेपर्यंत श्वास घेतो ना आपण, तसंच स्वामींनी सांगितलं जो जन्म क्षेपी, मरेपर्यंत. कारण वचन आहे आपल्याकडे, सगळ्याची प्रमाण आहेत. देवता स्मरण आहे, कशामध्ये आलं हे? अस्थिपरीमध्ये. आणि त्याच्या पुढचं वचन काय आहे? देवता स्मरण, म्हणजे परमेश्वराच्या नामाचं स्मरण करायचं. कुठपर्यंत करायचं? जो जन्म क्षेपी, म्हणजे मरेपर्यंत करायचं. मध्ये कुठे खंड आहे का? नाही. हे नाम असं स्वाभाविक झालं पाहिजे. श्वास घेतो तसं नाम. ज्या दिवशी तुम्ही नाम नाही घेणार त्या दिवशी तुमचा मृत्यू झाला पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला देव आठवला नाही त्या दिवशी तुम्ही मेले पाहिजे. असं जर का काहीतरी असेल, महादेव भक्तांना सांगितलं स्वामी नाही राहिले, स्वामी नाही राहिले, देह संपलं, तिथेच काही क्रिया करावी लागली नाही. बाईसांना म्हटलं की स्वामी गेले, संपला विषय. डांगरेशांना सांगितलं आजपासनं आमच्या समोर राहू नका, आता तुम्ही निघा इथून, संपला विषय, संपवलं स्वतःला. हे आहे म्हणजे हे नाम. म्हणजे परमेश्वर म्हणजे आपला श्वास आहे, परमेश्वर नाही. नाही. कृष्ण महाराज समुद्रात बुडाले असं सांगितलं. रुक्मिणी देवी जशी होती आरशाच्या समोर शृंगार करत, तशीच तिथेच एकदम पुतळा झाली. ती जीव निघायला लागला. कृष्ण महाराज वेळेवर आले, सावध केलं, जीव निघत होता. हळूहळू हळूहळू गेला असं त्यांचा जीव. म्हणजे हे आहे परमेश्वर, म्हणजे आपला श्वास असला पाहिजे. असं जर का असेल तर त्याच्या कुठल्याही दिवसाची, महिन्याची, वर्षाची, कशाचं काही बंधन त्याला नसणार आहे. आणि म्हणून अनंतु सामाय म्हणजे हे सगळं व्यापक दृष्टीने बघता आलं पाहिजे. म्हणजे मानवापंथीय जो साधक आहे तो वासनिक असेल नाही तर भिक्षुक असेल, त्याने व्यापक असलं पाहिजे. कारण की ते ज्या परमेश्वराची भक्ती करतात ना, ते परमेश्वर मुळामध्ये संकोचित नाही आहेत. ते कसे आहेत? व्यापक आहेत. आणि परमेश्वर पण व्यापक आहेत ना, ते छोट्या कालावधीसाठी नाही आहेत, नित्य व्यापक. मग आम्ही पण छोट्या कालावधीसाठी देवाला का आठवायचं? तुम्हाला जेव्हा परमेश्वर आनंद देतात ना, त्यांच्या स्वरूपामध्ये प्राप्ती आपली जेव्हा होईल आणि तेव्हा तिथे जे परमेश्वर आनंद देतील, तो फक्त काही श्रावण आणि मार्गशीर्ष महिना देणार नाहीत. ते एकदा जर का तुम्हाला द्यायला सुरुवात केली तर ते कायम सुरू राहणार आहे. ते त्याला तर कधीच खंड नाही आहे. सृष्टीला खंड आहे, आपल्या जगण्याला खंड आहे, पण परमेश्वराचा आनंद देण्याला एक म्हणजे वेळेचा जो काही सगळ्यात छोटा भाग असेल ना, तेवढा सुद्धा खंड नाहीये. असं सलगपणे ते दिलं जाणार आहे. मग आपण त्या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे की आमचे जर का परमेश्वर अनंत आहेत, नित्य व्यापक आहेत आणि त्यांचं कार्य सुद्धा व्यापक आहे, त्यांचं स्वरूप व्यापक आहे, आनंद व्यापक आहे, मग त्यांचा ज्ञानीय संकोचित का आहे? तो असे संकोचित विचार का करत असतो? असं नाही करता आलं पाहिजे. आम्हाला सलगपणे परमेश्वर आठवता आला पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की अनंतु सामाय म्हणजे एक जर का अनंत परमेश्वर तुमच्या हृदयात सामावला, ज्या क्षणी सामावेल त्या क्षणापासनं तुम्ही देवाचेच होऊन जाणार. कुठलं दिवस वार नक्षत्र चालू तुम्हाला काही, तुम्ही साधा आश्रमात जाता 8 दिवसासाठी राहायला. आता तुम्ही इथे राहता ना, तेव्हा तुम्हाला कळतं शनिवार आहे, उद्या रविवार आहे, मग सोमवार आहे, हे तुम्हाला इथे कळतं. तुम्ही आश्रमात 8 दिवस राहून या, 2-3 दिवसांनी जर का तुम्हाला कोणी विचारलं उद्या कुठला वार आहे तर तुम्हाला माहिती नसतो. गेलं ना तुम्ही, आठवड्याच्या बाहेर पडलात की नाही? तुम्ही मुंबईत राहता, घरी राहता, प्रपंचात राहता, तुम्ही आठवड्यात अडकलेले आहेत. परंतु जेव्हा तुम्ही आश्रमात जाणार, जेव्हा तुम्ही आचरणाला लागाल, काही 8 दिवसासाठीच फक्त, तर तुम्ही तिकडे आठवड्याच्याच बाहेर पडून जाता. आठवड्याच्या बाहेर पडणे म्हणजे आठवडाच माहिती नाहीये, आठवड्याच्या नव्हे तर उद्या दिवस काय हे माहिती नाहीये. आणि त्यांना मग पर्सनली विचारलं तर ते म्हणतात अहो कुठे कधी काय वाजतात हेच कळत नाही. म्हणजे वेळेचं सुद्धा कळत नाही आम्हाला. कधी 7 वाजतात आणि कधी 8 वाजतात, कधी 12 वाजतात, कधी 3 वाजतात, काहीच कळत नाही. म्हणजे हे काय आहे? तुम्ही पूर्ण महिन्याच्याच, वर्षाच्याच नव्हे, महिन्याच्याच नव्हे, आठवड्याच्याच नव्हे, दिवसाच्याच नव्हे, तासा मिनिटाच्या सुद्धा पलीकडे निघून गेलात. आता तुम्हाला कसलंच बंधन नाहीये. फक्त परमेश्वराच्या आचरणामध्ये तुम्हाला काय व्हायचंय?
तिथे स्मरण वाक्य सांगितले तशी त्याच्यामध्ये ओलावा तुमचा एकदा तुमचा आला की मग काहीही कळत नाही. मोलकरी नसते ना, तिला कळत असतं बरं का, आता इथे मी भांडी घासते ती इथे इतक्या वेळ भांडी घासायची, लगेच इथून पुढे निघायचं आहे. पण घरातली जी बाई आहे ती जेव्हा काम करते घरातलं तेव्हा तिला वेळेचं बंधन नसतं तसं काही. ती तिच्या पद्धतीने मन लावून ते कामं करत असते. तिचा त्याच्या पूर्ण दिवस निघून जातो तिचा. त्याचं काही गणित नसतं की एवढ्याच वेळी मला भांडी घासायची आहेत, मग 1 मिनिटं पुढे झालं की जेवढी भांडी घासली तेवढीच धुवायची, बाकीची तशीच ठेवायची, असं असतं का? नाही. तो सलग आहे, तो ओलावा आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यात तुम्हाला कामाचं सुद्धा तुमचं काही वाटणी नाही आहे आणि कामाचं सुद्धा तुम्ही हे नाही केलं, निवड केलेली नाही आहे. तसंच आहे की जेव्हा तुम्हाला ओलावा निर्माण झालेला आहे, तुमच्या हृदयात एकदा परमेश्वर प्रस्थापित झाले की तिथून मग तुम्हाला दिवस, वार, नक्षत्र, हे महिना, हे याचं कसलं काही बंधन नसतं. आता समजा पुढे केव्हा तुमची दीक्षा जेव्हा ठरेल तेव्हा तुम्ही बघा, म्हणजे तेव्हा अनुभव तुम्हाला माझं वाक्य लक्षात येईल आणि लक्षात येऊ म्हणजे तुम्ही दीक्षा होणार असा त्याचा अर्थ आहे. तुम्हाला लक्षात येईल की मी काय बोललो होतो की जर का तुम्हाला दीक्षा घ्यायची आहे पण कधी घ्यायची, हे वाक्य आहे. एखादा चांगला दिवस बघून आपण दीक्षा घेऊन टाकू म्हणजे काय झालं, तुम्ही अजून तिथीवार नक्षत्रामध्ये अडकलेले आहात. भटोबासांना जेव्हा स्वामींनी विचारलं की अनुसरणासंदर्भात, तेव्हा ते म्हटले का कधी घ्यायचं म्हणून, ते म्हटले ठीक, लगेच हो झालं. बाईसांना जेव्हा प्रेमदान द्यायचं आहे तेव्हा स्वामींनी बघितलं की आजचा दिवस चांगला आहे म्हणून पहिले 2 दिवस दिले नाही का त्यांना, आणि तिसऱ्या दिवशी नक्षत्र चांगलं होतं, तिथी चांगली होती, असं काय होतं म्हणून त्या दिवशी दिलं का? नाही. त्यांच्या देण्यामध्ये म्हणजे त्यांच्या घेण्यामध्ये जे काही अडथळे होते आणि परमेश्वराला देण्यामध्ये काही अडथळे जे काय होते बाईसांच्याकडून, ते फक्त दूर झाले आणि देऊन टाकलं. ते त्यावेळेस किती वाजलेत, काय वाजायचं, काहीही बंधन त्याच्यामध्ये नाहीये. ही व्यापक, हे आपण काय बघतोय मागील वचनाचं अनंत परमेश्वर म्हणजे काय, ती व्यापकता आम्ही बघतोय. मगाशी आपण बघितलं की परमेश्वराच्या एका वचनामध्ये किती व्यापकता आहे. जे वचन तुम्हाला झऱ्यासारखं वाटलं तरी ते नदीसारखं सुद्धा आहे. आणि त्याच्यावरच सीमित न राहू नका की ते वचन तुम्ही जर का अजून थोडंसं अध्ययन केलं तर ते तुम्हाला समुद्रासारखं भासेल, अथांग. वचनाची टोकं दिसणार नाहीत तुम्हाला, आणि जे टोक दिसेल तिथून दुसरं नवीन टोक चालू झालेलं असेल. ही अथांगता आपण नुसती एका वचनाची पाहिली आहे. मग जे वचन स्वामी ज्या परमेश्वराने दिलेले आहेत ते कसे आहेत, तर ते अनंत 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 आहेत. अनंत ब्रह्मांडाला व्यापून माया आहे आणि तिला सुद्धा कोणी व्यापलेले परमेश्वराने. आणि ते किती आहे, परमेश्वराचं स्वरूप किती आहे, असं सांगितलं जातं आमच्या शास्त्रामध्ये की परमेश्वराला स्वतःला सुद्धा माहिती नाही की माझं स्वरूप किती आहे. जर का परमेश्वराला माहिती असं म्हटलं तर काय होईल, त्याला एक सीमा निर्माण होईल, मर्यादा तयार होईल. एवढे अथांग आहे की देवाला स्वतःला सुद्धा माहिती नाही असं म्हटलं जातं बरं का शास्त्रामध्ये. तर ही अथांगता आम्हाला सुद्धा असणं गरजेचं आहे. जर का तुम्ही ही अथांगता तुमच्यात आली तेव्हा तुम्ही या तिथीवार नक्षत्राच्या याच्यातनं बाहेर पडणार आहात, नाही तर तुमचं आयुष्य याच्यामध्येच जाणार. आम्हाला याच्या बाहेर पडायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला परमेश्वर व्यापक आहेत, परमेश्वराचं सर्व कार्य व्यापक आहे. आपलं सुद्धा पाहणं, आपल्या सुद्धा वैचारिक भाग तो व्यापक असला पाहिजे, संकोचित असता कामा नये. हे आहे अनंत परमेश्वर. तुम्ही नाही म्हटलं पाहिजे की आज शनिवार आहे, तुम्हीच लोक म्हटले बा शनिवारी सत्संग घेत जा. एखादा म्हटलं असतं तिथीवार नक्षत्रावर शनिवारी सत्संग घेऊ नये, शनिवार दिवस चांगला नसतो, त्या दिवशी नख काढू नये, केस कापू नये, ऑपरेशन करू नये शनिवारी बरं का. म्हणजे असे पाळणारे लोक सुद्धा महानुभाव पंथामध्ये आहेत. महानुभाव पंथीय व्यक्तीला कुठलाही वार याच्याशी काही व्यापक व्हा. जेव्हा तुम्ही तमामध्ये होता त्यावेळेस तिथे कुठलाही तिथीवार नक्षत्र काळ नव्हता, बरोबर आहे. तुम्ही जेव्हा केव्हा परमेश्वर प्राप्तीमध्ये जाल तेव्हा सृष्टीचं कार्य सगळं संपलेलं असेल, जेव्हा त्यावेळी सुद्धा तिथीवार नक्षत्र तिथे स्वरूपामध्ये आज सुद्धा नाहीये. आज सुद्धा स्वरूपामध्ये तिथीवार नक्षत्राचं काही घेणं देणं नाहीये. मग इथेच आम्ही का पाळत बसतो या गोष्टी की शुक्रवार चांगला, बुधवार चांगला, हा दिवस चांगला, तो दिवस चांगला. म्हणजे हे जे काही संकोचितपणा आपण अडकून बसलो त्याच्यामुळे
अनंत परमेश्वर म्हणजे काय आणि अनंत याची व्याख्या काय होते नेमकी, इकडे तुम्ही जाणारच नाही. ते तुम्हाला बघता आलं पाहिजे, की तुम्हाला कळलं पाहिजे की झराच नुसता असतो असं नाही, ते झऱ्याचं मोठं रूप असतं, त्याचं सुद्धा मोठं रूप असतं. हे जेव्हा तुम्ही विचार करणार त्यावेळेस तुम्ही ते एक्सेप्ट करणार. जोपर्यंत तुम्ही विचारच करणार नाही की अथांग सुद्धा काहीतरी असू शकतं समुद्राच्या रूपाने, तोपर्यंत तुम्ही संकोचितच राहणार. अथांग म्हणजे काय, अनंत म्हणजे काय याचा विचार करण्यासाठी तुमची वैचारिक पातळी सुद्धा अथांग होणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे स्मरणाच्या त्या शेवटच्या वाक्यामध्ये की अनंतू सामायतेत अनिकुन सामाय. अनिकू जर का सामावलं म्हणजे संकोचितपणा. आता वचनाचा वेगळाच अर्थ बघितला आता. अनंत सामाय म्हणजे नित्य व्यापक जे परमेश्वर एकदा सामावले की अनिक न सामाय म्हणजे संकोचितपणा तुमच्यामध्ये सामावणार नाही. त्यांनी प्रश्न केला देमतीने की बाबा आता ते गोसाव्यांच्या ठिकाणी अनुसरावे, पण मग योगक्षेमाचे काही. हा विचार व्यापक आहे की संकोचित आहे? व्यापक आहे का संकोचित आहे? संकोचित आहे. तुम्ही म्हणता की मोठ्या आश्रमात जायचं आपल्याला, पण तिथे जेवायला मिळेल का? मोठ्या आश्रमात जायचा हा विचार व्यापक आहे, तिथे जेवायला मिळेल का आपल्याला हा विचार संकोचित आहे. तिथे व्यवस्था होईल का आपलं ही विचार संकोचित आहे. स्वामी सांगतात आता त्याला वचन आहे की तेणे तो मोकलावे तया ते सांभाळे. म्हणजे तुम्ही काय करायचं, मोकलून द्यायचं. मोकलून देणे म्हणजे काय माहिती आहे का? जेव्हा मोकलून देण्याचा अर्थ मी तुम्हाला वेगळा सांगतो, नवीन उदाहरण देतो एकदम कोरा करकरीत. जेव्हा एखादी बाई असते ती आपल्या लहान मुलाला घेऊन कुठे जाते आणि मग त्या ठिकाणी ती बघते की इथे चांगलं मैदान आहे आणि त्याच्यावर गवत आहे, म्हणजे मुलगा पडला झडला तरी त्याला काही लागणार नाही, एकदम आरामशीर आहे. आई काय करते, त्याला सोडून देते. त्याला म्हणतात मोकलून देणे. मग आईचं तिकडे लक्षही नसतं, तो बरोबर ते खेळत असताना कुठेही तिथे इजा होणार नाहीये हे सगळं आई बघते आणि मोकलून देते. आता काही काळजी नाही. आणि मग जयाचे ते सांभाळते, म्हणजे त्याचं बरोबर तो स्वतः सांभाळून घेतो का नियती त्याला सांभाळणारी असते. हे काय आहे, हे मोकलून देणं आहे. पक्षी असतो ते आपल्या पिल्लाला काय करतो, उडायला शिकवतो आणि मग मोकलून देतो. आकाश तुझं आहे, कुठे पाहिजे तिकडे उड, मोकलून देतो. ह्याला म्हणतात मोकलून देणे. मग जयाचे ते सांभाळते म्हणजे तो स्वतःला सांभाळतोच, परंतु त्याला सांभाळण्यामागे जी काही व्यवस्थापन आहे, पंख आहेत, पंख ते फडकवणं आहे किंवा मग ती काय हवा असेल सगळं असेल, या सगळ्या गोष्टी त्याला बरोबर हे व्यवस्थापन त्याला सांभाळत असतं. ह्याला म्हणतात मोकलून देणे. तसं परमेश्वर व्यापक आहेत ना, त्या व्यापकत्वामध्ये स्वतःला मोकळून द्या. तिथे कुठल्याही प्रकारचे संदेह असता कामा नये. अर्जुन देवाला एवढे संदेह होते, त्याच्यामुळे कृष्ण महाराजांशी त्याचं म्हणजे जे काही ते काय म्हणतात आहे ना ते त्याला समजतच नव्हतं. त्यांच्या शंका पण एवढ्या होत्या, पण त्या शंकेचं निरसन फक्त कृष्ण महाराजच करू शकत होते, परंतु त्यांनी मोकलून दिलं नाही त्यांच्याकडे, म्हणून त्यांना समजत नव्हतं ते काय सांगतात. पण जसं जसं त्याला समजायला लागलं, लक्षात येईना, तेव्हा मग विश्वरूप दर्शन दाखवलं आणि मग त्याच्यात सगळं लक्षात आलं. ह्याला म्हणतात, मग लक्षात आल्यानंतर मग त्यांनी मोकलून दिलं. मग तो म्हणतो ना की करिष्ये वचनता, तुम्ही म्हणाल ते, ह्याला म्हणतात मोकलून देणे, सोडून देणे. आता कसली काळजी करायची नाही, ते आहेत. आता सध्या आपण हे करतो ना की नाही, ते काय टेन्शन नाही आपलं, त्यांना सांगितलेलं आहे सगळं काम सगळं होणार आहे, ह्याला म्हणतात मोकलून देणे. ही विश्वासार्हता आपली ईश्वराबद्दल नाही आहे. जे एखाद्या सामान्य माणसाबद्दल आहे, त्यांना फक्त एवढे पैसे द्या, बाकी सगळं ते करतील, आपल्याला एक गोष्ट बघायची गरज नाही. हे जे मोकलून देणं आपल्या माणसाचा माणसावर विश्वास आहे पण देवावर विश्वास नाही आहे. हे कधी होईल, जेव्हा तुम्हाला अनंत परमेश्वर असं दिसतील, तुम्हाला भासतील, ते तुमच्या लक्षात येईल, त्यावेळेस तुम्ही बघाल की एवढे मोठे परमेश्वर आहेत, आपल्याला काहीही काळजी करायची गरज नाही. आता जे बघा, जे आपल्या गाडीमध्ये CNG समजा वापरतात, त्यांना ज्या एरियामध्ये फिरायचं आहे मग ते बघतात अरे काय काळजी नाही, या सगळ्या भागामध्ये CNGचे पेट्रोल हे पंप आहेत, मग तो निश्चिंत असतो एकदम. मग तो कुठेही तेवढ्या एरियामध्ये बिंदास फिरतो आणि तिथे आहे सगळं काय. तसं मी जिथे कुठे जाणार आहे तिथे परमेश्वर आहेतच. अनंत सृष्टीमध्ये कुठेही जा तुम्ही, आपण या सृष्टीच्या बाहेर जाणार नाहीये प्राप्ती होईपर्यंत.
परंतु जिथे कुठे जाल अनंत सृष्टीमध्ये, तुम्ही फार चंद्रावर जा आणि तो सूर्यावर जा, कुठेही जा, तुमचा यान तुम्ही किती लांब घेऊन जा, इथून जेवढं चंद्र आहे तेवढंच तुम्ही चंद्राच्या पुढे अजून यान घेऊन जा, तिथे पण परमेश्वर स्वरूप आहेत. आता जर का एखादा यानामध्ये बसून तिकडे गेला आपला उपदेशी माणूस आणि तिकडे त्यांनी नामस्मरण केलं, त्याला सहाय्य होणार नाही का? होईल की नाही? नित्य व्यापक परमेश्वर, अनंत परमेश्वर हे जेव्हा तुम्हाला कळलं, मग तुम्ही हा प्रश्न निर्माणच करणार नाही की मला तिकडे चंद्रावर नाम घेतलं तर सहाय्य होईल का. हा प्रश्न तुमच्या मनात कधीही येणार नाही. तुम्ही जिथे जाणार आहात तिथे तुम्हाला ऑक्सिजन भेटणार आहे हे तुम्हाला कन्फर्म आहे, तर तुमचा मृत्यू कुठेच होणार नाही. तर जिथे जाल तिथे तुमच्याकडे सोबत परमेश्वराचं स्वरूप तिथे सगळं व्यापकच आहे, तर मग त्या संदर्भात तुम्हाला सहाय्य हे होणारच आहे. आणि म्हणून ही व्यापकता जी आहे ती एकदा समजायला लागली तुम्हाला, तुम्ही त्या व्यापकतेमध्ये जर का हरवलं, त्या व्यापकतेमध्ये तुम्ही तल्लीन झालात, रममान झालात, की बाहेरच्या जगाशी तुमचा संपर्क आपोआप तुटत जातो आणि तुम्ही पूर्ण परमेश्वरमय होऊन जाता. याला म्हणतात वैराग्य. तुम्ही परमेश्वराच्या भक्तीमध्ये एकदा लागलात की तुम्हाला बाकीचं काहीही लक्षात येत नाही, तुमचा मान लक्षात येत नाही, अपमान लक्षात येत नाही, काही लक्षात येत नाही. मग तुम्ही पूर्ण परमेश्वराचे होऊन जाता. कालच लीळा झाली. उमाईसा म्हणतात महादाईसांना ही रुपये तू गोसाव्यांची पूर्णपणे स्वामींचीच होऊन गेलीस तू, मी पण आता स्वामींची होणार आणि गोसाव्यांचे न संडित असेल, स्वामींना न सोडता मी राहणार आहे. आता वास्तविक महादाईसा या स्वामींच्या होऊन गेलेल्या आहेत. म्हणजे महादाईसा म्हणतात ना, हे वाटी आमची वाटी आहे, त्या राणायसाला म्हणतात. स्वामी म्हणतात ऐसे कै होईल पोरा जीवाचे इथीचे ते आपुले. ते महादाईसांमध्ये निर्माण झालं की देवाचं ते माझं आणि माझं ते देवाचं, ही म्हणजे व्यापकता त्यांच्यामध्ये आलेली आहे. आज त्याच्यामुळे काय झालं की ते स्वामींचे एवढे होऊन गेले की प्रत्येक कार्य स्वामींचं करण्यामध्ये महादाईचा पुढाकार त्यांचा आहे. नंतरच्या काळामध्ये पूर्ण गुरुकुळ त्यांनी सांभाळण्याचं कार्य, म्हणजे ते बघितलं, देखरेख करण्याचं कार्य महादाईसांनी केलं. ते माझ्या देवाचं आहे, माझ्या स्वामींचं आहे, हे सगळं माझं गुरुकुळ आहे, म्हणून त्यांनी ही व्यापकता त्यांच्याकडे होती. आज तर आपल्याकडे असं आहे की ते अमक्या भागातले आहेत का, मग आम्ही तमक्या भागातले, आम्ही पुण्यातले आहेत, मग पुण्यातले लोक ते नाशिककर वासनिकाकडे जायला थोडेसे कुजबूज करतात. पण पुण्यातले जर का उपदेश ते पुण्यातल्या लोकांकडे जाताना एकदा आमच्या पुण्याचे आहेत बरं काय, नाशिकचे लोक हे आमच्या नाशिकचे बरं का, हे आमच्या विदर्भातले आहेत बरं का. म्हणजे हे काय झालं, हा संकुचितपणा झाला. तो माणूस कुठल्या जिल्ह्यातला आहे याच्याशी तुम्हाला घेणं नाही. हा माणूस माझ्या पंथातला आहे, माझ्या जिल्ह्यातला आहे, हा प्रकार नको. माझ्या पंथातला आहे, माझ्या देवाचा. ही व्यापकता जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही मोकलून द्याल. महादाईसांमध्ये ते झालेलं आहे, मोकलून देण्याचं काम महादाईसांनी करून टाकलं. उमाईसाला वाटतं मी पण असंच होईन, पण ते शाब्दिक आहे. तिचं जे सकर्तृत्व नाही आहे तिचं, म्हणजे सकार्य तिचं नाही आहे, ते म्हणजे कर्तृत्वामध्ये ते नाही आहे, फक्त शब्दांमध्ये उमाईसाच्या. ती स्वामींची झालीच नाही, संकोचित आहे ती. जेव्हा तिला भटवासांनी बोलवलं की स्वामींची अव्यवस्था होते, तू ये सेवेला, ते म्हटले नाही माझं ते वैजोच्या ब्राह्मणीचं बाळणपण आहे, हे आहे ते आहे वगैरे वगैरे. आपल्यासारखीच कारणं तिने सांगितली, पाणी येणार आहे, पाहुणे येणार आहेत, ते पाऊस आहे, हे आहे ते आहे, ही जी कारणं आपण सांगतो. आपण काही उमाईसाला असून काही उपयोग नाही, आपण पण सेकंड उमाईसाचे आपण आदर्श आहोत. म्हणजे उमाईसा आपल्यासाठी आदर्श आहे, तिचेच कारणं आपण सांगतोय देवाच्याकडे अशा पद्धतीने. तर हे काय आहे की आपल्याला असं मोकलून देता आलं पाहिजे, मग तुम्ही महादाईसा व्हाल. मोकलून देता नाही आलं तर तुम्ही उमाईसाच राहाल शेवटपर्यंत. आणि म्हणून एकदा तुम्ही मोकलून दिलं की मग तुम्हाला त्यागावं लागत नाही. मोकलून दिलं की तुम्हाला आसक्ती काढावी लागत नाही, तुमच्यामध्ये आपोआप अनासक्ती निर्माण होते. बघा की एखादा पदार्थ तुम्हाला सोडावा लागतो की नाही खायचा, म्हणजे सोडावा लागतोय. आणि एक दिवशी असं होतं की तो पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला एवढी मळमळ होते, एवढा त्रास होतो की नंतर जर पदार्थ जर का कोणी म्हटलं हे खायचं का, तो म्हणतो नको. मगाशी त्याला आसक्ती काढावी लागत होती, परंतु
त्या पदार्थामुळे जेव्हा त्रास होतो तेव्हा त्याची आसक्ती आपोआप निघून गेलेली असते. आता त्याला ते नको वाटत असतं, नको असतं ते. अशा प्रकारे तुम्ही भक्ती जेव्हा परमेश्वराची करता, भक्तीमध्ये जेव्हा तुम्ही रममान होता, ईश्वर की ईश्वर असं जेव्हा होतं ना, तेव्हा जीव देवता प्रपंचातनं तुम्हाला मन काढावं लागत नाही, ते आपोआपच होऊन जातं. म्हणून स्वामी म्हणतात की ज्ञान भक्ती वैराग्य तिने एकेकाळी होती, न होती सुद्धा आहे. म्हणजे होतच नाही मुळामध्ये बघायला मिळेल. एकाकडे ज्ञान आहे तर वैराग्यच नसतं, वैराग्य तर ज्ञानच नाहीये, कारण दोन्ही आहे तर कोणाकडे भक्तीच नाहीये. ज्ञान आहे, त्याग सुद्धा आहे, पण भक्ती म्हणजे ओलावापणा नाहीये. काहींकडे भक्ती आहे त्यांच्याकडे ज्ञानच नाहीये. नेमकं असं सगळं विलक्षणता दिसायला बघायला मिळते. परंतु मुळामध्ये म्हणजे मुळात काय माहितीये का, की ज्ञान भक्ती आणि वैराग्य तिघांचा संचय, हे तीन ज्या व्यक्तीकडे आहेत तोच माणूस मोक्षाला जाऊ शकतो. इतर व्यक्ती जाऊ शकत नाही. तुम्हाला जर का मोक्षाला जायचं असेल तर तुम्हाला ज्ञान भक्ती वैराग्य हे तिन्ही तुमच्याकडे आणावे लागतील. ज्ञान आल्यानंतर तिथे अहंकार वगैरे काय येत असेल, बाकी आसक्ती असेल इकडे तिकडे येते, तर ते ज्ञान तुमच्यासाठी कार्यरूप होणारच नाही. ज्ञान तर झालं, त्याग करावा, परंतु आसक्ती आहे म्हणजे वैराग्य नसल्यामुळे तुमची आसक्ती सगळीकडे आहे, भक्ती नसल्यामुळे तुमची आसक्ती सगळ्याकडे आहे. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी जर का तुमच्याकडे आल्या तर एकाला एक पूरक कार्य आपोआप चालू होत असतं. आणि म्हणून मग तिथून वैराग्य चालू होतं. ते आहे इहामूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम. इहामूत्र, इह म्हणजे इहलोक, हे काही मृत्यूलोक जे आहे. अमूत्र म्हणजे देवता लोक. इहामूत्र फलप उपभोग म्हणजे देवता लोक, म्हणजे हे मृत्यूलोक आणि देवता लोक, इहामूत्र. आणि मग फल उपभोग, फळ म्हणजे तिथे जे मिळणारं फळ आणि त्याचा उपभोग म्हणजे आनंद असेल, सुख असेल, काय असेल ते. इहामूत्र फलोपभोग विरागो म्हणजे याच्यावरून तुमची मन, तुमचं चित्त, तुमचं आसक्ती निघून जाणे. एक तर तुम्ही दोन कार्यासाठी इथे तुम्ही वावरता, एक तर इथे तुम्हाला आनंद पाहिजे आणि एक तर तुम्हाला तिथे आनंद पाहिजे, म्हणजे देवता फळामध्ये कुठेतरी तुम्हाला आनंद पाहिजे. म्हणजे एक तर सृष्टीमध्ये जोपर्यंत आहोत जिवंत तेव्हा पण आपल्याला सुख पाहिजे, आणि बोलतात ना मेल्यानंतर तो कुठे गेला पाहिजे, स्वर्गात गेला पाहिजे, तिथे सुद्धा त्याला सुख भेटलं पाहिजे, तिथे सुद्धा मला सुख भेटलं पाहिजे. म्हणून इथे काय केलं गेलं, द्वापरयुगामध्ये यज्ञ केले गेले, त्रेतयुगामध्ये भक्ती आचरल्या गेली, आत्मोपास्ती आचरल्या गेली, तर कलियुगामध्ये तीर्थक्षेत्र हे काय आचरलं जातं, ते इथेही सुख पाहिजे आणि तिथे जे मेल्या मरणोत्तर सुद्धा आम्हाला सुख पाहिजे, म्हणून हे सगळं केलं जातंय. इथे वैराग्य यालाच म्हणतात की तुम्हाला इथे सुद्धा सुख नको आहे आणि तिथे सुद्धा तुमच्या सुखाची अपेक्षा तुम्हाला नाहीये. म्हणजे जेव्हा तुम्ही परमेश्वराचं जेव्हा कार्य करता तेव्हा म्हणजे मुळामध्ये सांगितलं, जो भक्त जो आहे तो परमेश्वराकडनं कसलीच अपेक्षा ठेवत नाही, परमेश्वर प्राप्तीची सुद्धा अपेक्षा ठेवत नाही, आणि परमेश्वर मला आनंद देतील म्हणून मला हे करायचं म्हणून सुद्धा तो अपेक्षा ठेवत नाही. मुळामध्ये असं आहे बरं का. स्वामी आहे ना, मातेचे स्नेह ते नैसर्गिक. माताला काही नसते, मुलगा माझा देखभाल करेल म्हणून आई त्या मुलाचं संगोपन करते असं नसतं. ते गणित वडिलांकडे असू शकतं, म्हणून स्वामींनी पित्याचे स्नेह ते नैसर्गिक असं वचन उच्चारलं नाही, पण मातेचं स्नेह ते नैसर्गिक आहे एकदम. त्याला तिथे कुठेही स्वार्थाचा लवलेश नाहीये. तसं भक्ताकडे सुद्धा भक्ताची जी काही भक्ती आहे ती नैसर्गिक आहे. म्हणजे तिथे कुठेही परमेश्वराकडनं कसलीच अपेक्षा नाहीये, फक्त परमेश्वराचं सेवा करायची, बस एवढीच अपेक्षा आहे. त्याच्या बदली मला देव काय देणार आहेत हा प्रश्न भक्ताकडे नाहीये, तो ज्ञानियाकडे आहे. मग आपण जर का दोन लोकांना जेवण खाऊ घातलं तर मग काय गोमटं लागेल, किती लागेल, मग इथे अधिकरणांना घातल्याने जास्त गोमटं लागेल, मग या दोन दुसऱ्या छोट्या साधूंना कशाला घालायचं. म्हणजे हे गणित जे आहे, इकडे आपण पंगत देऊ म्हणजे इथे 50 साधू जेवतील, इथे 5च साधू आहेत, हे जे गणित आहे, ह्याच्याने एवढं लागेल त्याच्याने तेवढं लागेल, हे सगळं गणित फक्त ज्ञानियाकडे असू शकतं, पण भक्ताकडे ते गणित नाही आहे. भक्ताला फक्त करायचं आहे बस, त्याचं काय लागेल काय नाही लागणार त्याचा हिशोब नाही आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की त्याच्यावरून त्याचं सगळं मन उडून गेलेलं आहे. ज्ञानियाचं उडेल असं नाही, पण ज्ञानियाकडे जर का भक्ती असेल तर त्या भक्तीतनं मग वैराग्य,
म्हणजे वैराग्य कशाला म्हणतात? तुमच्याकडे ज्ञान आहे आणि ज्ञानाला पूर्णपणे साजेसं तुमच्याकडे भक्ती आहे. परमेश्वर काय हे कळल्यानंतर पूर्णपणे परमेश्वराला तुम्ही स्वाधीन झालेले आहात, समर्पित झालेले आहेत. ते दास्य मोचक, म्हणजे ते दास्य करण्यासाठी तुम्ही तयार आहात, म्हणजे तेच करताय तुम्ही, बाकीचं काय करत नाही आहे. म्हणजे तुमच्यामध्ये वैराग्य येतं. म्हणजे काय येतं? इहामूत्र, म्हणजे इथल्या सुखाशी तुम्हाला काही घेणं नाही आणि अजून कुठलं अदृष्टपर सुख फळ आपल्याला मिळेल ह्याच्याशी तुम्हाला काही घेणं नाही. फक्त परमेश्वराच्या वचनावर चालायचं, साधक बाधकपणा बघायचा, अविधी घडू द्यायचा नाही, विधीच फक्त घडवायचा आपल्याला. या सगळ्या गोष्टी येणं याला म्हणतात वैराग्य. विरागो म्हणजे वैराग्य. यावरून विरागो म्हणजे विरक्त झालं तुमचं मन. आता आपण या दृष्टीने पण बघूया की एकदा जर का तुम्हाला ब्रह्मविद्या ज्ञान झालं की तुमचं जीव, देवता आणि प्रपंच यांच्यावरून तुमची आसक्ती निघून जाते आणि यांच्यातनं तुमचं सगळं मन निघून जातं. याला म्हणतात वैराग्य. म्हणजे पुढे मागे मुलांकडनं आपल्याला काय सुख भेटणार आहे, काही पैसे मिळणार आहे, संगोपन करणार आहे, याच्या सुखामध्ये खूपसे आई वडील हे असतात, त्याला नोकरी लागेल, मग आमचे दिवस चांगले येतील, अच्छे दिन आएंगे असं तुम्हाला वाटत राहतं. किंवा सून चांगली भेटेल मग चांगले दिवस येतील, मग नातू चांगले निघतील मग चांगले दिवस येतील. हे सगळं तुम्ही काय केलेलं आहे? म्हणजे अपेक्षा. ही अपेक्षा कशी माहिती आहे का? की काही लोक त्या ह्याच्यावर बसले, घोड्यावर बसले, आता तो घोडा चालवायचा कसा? मग त्याला काय केलं, ते काठीला एक गाजर बांधून दिलं आणि त्या घोड्याच्या तोंडापुढे ते लटकतंय. ते घोड्याला ते खाता येत नाहीये, पण त्या घोड्याला असं वाटतंय की आता तरी माझ्या तोंडात येईल, म्हणून तो घोडा पुढे 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 चालतोय. काही घोड्याला न हाकलता तो चाललेला आहे. त्या घोड्याला कधीही ते गाजर मिळत नाही, परंतु तो त्याच्यासाठीच चाललेला आहे. आपलं सुद्धा चालणं तसंच आहे. आपल्याला ते कधीच भेटणार नाहीये जे तुम्हाला अपेक्षित आहे, पण तुमचा प्रवास मात्र चालू आहे, तो काही थांबलेला नाही. अपेक्षा तुम्ही एवढ्या गुंतवून ठेवलेल्या आहेत, पण तुमच्याकडे जेव्हा ज्ञान येईल, तुमच्याकडे जेव्हा भक्ती येईल, तेव्हा तुम्ही त्या गाजराच्या मागे लागणार नाही. तुमचा प्रवास वेगळ्या दृष्टीने चालू राहील, वेगळीकडे चालू होईल, मग तो ईश्वराकडे चालू राहील मग. आणि म्हणून इकडे मग सांगितलेलं आहे की इहामूत्र फलोपभोग विरागो, म्हणजे इहलोक, देवता लोक, अजून जे काय ज्या ठिकाणी सुख मिळणार आहे याच्यावरून तुमचं चित्त विरक्त होऊन गेलात तुम्ही, विरामता तुमच्यामध्ये आली, त्याला म्हणतात वैराग्य. म्हणजे सृष्टीमध्ये तुम्ही कुठल्याही क्रिया सकामपणे न करता निष्कामपणे करता जेव्हा तुम्हाला येणार आहेत, कशाचीच अपेक्षा नाहीये, कशाचं काही स्वैरसूतक नाही तुम्हाला, अशा प्रकारे जेव्हा तुम्ही क्रिया करणार आहात, करायला सुरुवात होईल, त्याला म्हणतात वैराग्य. अशा प्रकारे हे वचनावर आपण विश्लेषण पाहिलं वचनाचं, आणि या संदर्भातले उत्तरार्ध 596 क्रमांकाची लीळा बघणार आहोत. माहिमभट्टा असनिधान धर्म निरूपण. स्वामी म्हणतात, माहिमभट्टी पुसले जी तरी परमेश्वर असनिधान धर्म निरूपिताती ते संक्षेपे निरूपावे जी. म्हणजे माहिमभट्टांनी जिज्ञासा व्यक्त केली की स्वामी जे काही असनिधान धर्म सांगणार आहेत, आता सांगत आहेत, ते आम्हाला त्याच्यातले पूर्णपणे म्हणजे संक्षेपे म्हणजे पूर्णचे जे बारीक सारीक सगळ्या गोष्टी त्याच्यातले आम्हाला सांगा. स्वामी म्हणतात, देवाची आरती होवावी म्हणजे असनिधान स्थित पुरुषांनी काय केलं पाहिजे. बघा याच्यामध्ये कुठेही तुम्ही ज्या गोष्टी करतात त्या दिलेल्याच नाही आहेत. त्याच्यामध्ये असनिधान स्थित पुरुषांनी काय करावे? उटी करावे, उपहार करावे, पंचावतार उपहार करावे, 1.25 लाख फुलं वाहावीत, 1000 दिवे लावावेत. हे जे काय आम्ही करतोय हे याच्यात कुठे आलेलं नाहीये. इथे माहिमभट्टांनी सरळ प्रश्न विचारलाय की असनिधान स्थित पुरुषाने काय केलं पाहिजे, आणि आमचे स्वामी काय सांगतात? देवाची आरती होवावी. कोणाची आरती व्हावी? आरती म्हणजे 12 वाजता होते ती आरती नव्हे बरं का. देवानी सांगितलं की देवाची आरती व्हावी, आणि आपण म्हणतो बरं झालं आम्ही आरतीला पोहोचलो बरं का, बाबा आम्ही पोहोचलो, बरोबर आरतीला पोहोचलो, एकदम काय भाग्य आमचं. अहो म्हटलं तुम्ही 800 वर्ष आधी पोहोचले असते तर भाग्य होतं, आरतीला पोचून कसलं भाग्य? आरतीला पोचून काय भेटलं तुम्हाला? जे भेटलं तेच बोलता तुम्ही. काय भेटतं?
आरतीला आम्ही गेलो आणि काय भेटली? आरती भेटली. कोणतरी असं म्हटलं का आजपर्यंत आम्ही आरतीला गेलो आणि देव भेटले? म्हटलं कोणी असं? भेटतच नाही देव तर काय म्हणतील? मग आम्हाला आरती भेटलं तर सुख पाहिजे की देव न भेटलं तर दुःख पाहिजे? आपण काय बोलतो आहोत ना, या प्रत्येक गोष्टीचा विचार करता आला पाहिजे बरं का आपल्याला. तुम्ही असं समजू नका की आम्हाला काही बोलायला समजत नाही, आम्ही काहीतरी बोलतोय, नाही चालत. तुम्ही जे बोलता ना त्याला अर्थ असतो काहीतरी. जसं स्वामींनी ते केलं ना, की महादाईसांनी काय केलं, तो केळ्याची साल पडली होती ती काय केली, स्वामींनी शिक्षा पण केलं की नाही? म्हणजे तिथे अदृष्ट काहीतरी हेतू असतो परमेश्वराचा. तसं तुमच्या प्रत्येक बोलण्याला काहीतरी अर्थ असतो. तुम्ही काही जरी बोललं तर चालत नाही. मागे तुम्हाला उदाहरण दिलेलं, मामाजींनी आम्हाला सांगितलेलं की कुणाच्या सत्कारार्थ जर का तुम्ही म्हटले की ही जी व्यक्ती आहे ती कुत्र्यासारखी इमानदार आहे, चालेल का? चालेल? मामाजींनी उदाहरण सांगितलं आम्हाला असं. नाही चालणार. तुमचा हेतू शुद्ध आहे की त्याच्या इमानदारीबद्दल तुम्ही बोलताय, परंतु तुमचं वाक्य खूप चुकीचं आहे. तुम्ही असं समजू नका माझा हेतू भाव म्हणजे बोळा आहे, हे आहे ते आहे, परंतु तो माणूस दुखावला जाणार आहे तिकडे. मग तो कुत्र्यासारखा इमानदार असो नसो, पण तो कुत्र्यासारखा तुमच्यावर येईल तो नंतर. म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपण बोलतोय काय आणि त्याचे अर्थ काय होतात, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे बरं का. आणि म्हणून आपण देवाची आरती व्हावी, आपण याचा वेगळाच अर्थ पकडून बसला. आपण आरतीला बरोबर पोहोचतो. देवाची आरती व्हावी म्हणजे भेटली पाहिजे आरती. ती आरती नव्हे. आरती म्हणजे आवड. आवडीचा पण पुढचा जो भाग आहे ना त्याला आरती म्हणतात, की तळमळ आहे एकदम. एखाद्या समजा आईचं लहान बाळ काय किंवा मोठं बाळ काय, तो जर का हरवला तर त्या आईला तो मुलगा भेटावा म्हणून जी काय असते ना त्याला म्हणतात आरती. म्हणजे तोची व्हावा, तोची भेटावा अशी व्याख्या मानव पंथाच्या तत्वज्ञानात केल्या गेलेली आहे. तोच व्हावा आणि तोच भेटावा, म्हणजे परमेश्वरच झाला पाहिजे आणि परमेश्वरच भेटला पाहिजे. मग तिथे 3 विरहिणीचा दृष्टांत जर का तुम्हाला माहिती असेल तर मग तुम्हाला कळेल की कुठे विशेष काय, प्रसाद काय आणि स्थान काय वगैरे ह्याच्याही पेक्षा ह्या गोष्टी ज्यांनी निर्माण केल्या ती व्यक्ती ते पाहिजेत आम्हाला. जे निर्माण झालं ते नाही पाहिजे, ज्यांनी निर्माण केलं ते पाहिजेत. तुम्ही जर का बुद्धिमान म्हणजे तुमची जी काही वैचारिक पातळी कधी समजेल, तुमच्याकडे 2 ऑप्शन ठेवले की सोनं घ्या नाही तर परीस घ्या, तुम्ही काय घेणार? परीस घेणार. तुम्ही सोनं घ्याल का? एवढं मोठं सोनं घेण्यापेक्षा एवढंसं परीस घेतलं. हे काय आहे? तुमची वैचारिक तुमची ओळख आहे की तुम्ही काय निवडताय. म्हणून आपली निवड जी आहे ती योग्य असली पाहिजे. जे निर्माण झालेलं आहे आणि ज्यांनी निर्माण केलेलं आहे असे 2 ऑप्शन दिले. आता तुम्ही काय निवडाल? निर्माण झालेलं आहे स्थान, प्रसाद, विशेष आणि निर्माण केलेलं आहे परमेश्वराने. मग निर्माण करणारे तुम्हाला पाहिजेत की निर्माण झालेले तुम्हाला पाहिजेत? निर्माण नक्की. विशेष सगळे आणून द्या उद्या मला तुम्ही. परंतु आपण कशाच्या मागे लागलेलो आहे? जे निर्माण झाले त्याच्या मागे लागलो आपण. पण ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्यांच्या मागे तेवढे आहोत का आपण? आपल्याला जे निर्माण झालेलं आहे ना स्थान, प्रसाद, हे कशासाठी दिले की त्याच्यातनं ज्यांनी निर्माण केलं ना त्याच्याशी आपण कनेक्ट राहिलो पाहिजे. तुमच्या घरामध्ये विशेष काय आहेत माहिती आहे का? कारण की तुम्हाला त्या विशेषांना बघून कळलं पाहिजे हे विशेष कोणी निर्माण केलेले आहेत, त्यांची आठवण तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट राहिले पाहिजेत, म्हणून ते विशेष आहेत आपल्या घरामध्ये. तुमच्या घरामध्ये लीळा चरित्र का आहे? कारण की ते लीळा ज्यांनी निर्माण केलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट राहिले पाहिजेत, म्हणून आहे ते. स्थान का आहेत? कारण की तिथे गेल्यानंतर आपण देवाशी लगेच आपली हे होते, जोडल्या जातो आपण, म्हणून ते स्थान आहेत. आपण काय केलं? आपण फक्त स्थान वंदन केले, विशेष वंदन केले, प्रसाद वंदन केले, परंतु ज्यांनी हे निर्माण केले त्यांना आपण वंदनच करत नाही. आपण फक्त स्थान वंदन, विशेष, आपले वाक्यच चालू आहेत, अशी चुकीची वाक्य आपण चालू आहेत आपली. आपण देवाला वंदन करता आलं पाहिजे आपल्याला, म्हणजे तिथे जोडल्या गेलो पाहिजे आपण. तर या ठिकाणी देवाची आरती म्हणजे तोची व्हावा, तोची भेटावा. आम्हाला नाही एखादा विशेष भेटला तरी चालेल, नाही एखादं स्थानवंदन करायला भेटलं तरी चालेल, परंतु तोची व्हावा म्हणजे तुम्ही घरात बसून त्या लीळेशी तुम्ही
जोडले गेले पाहिजे, ती लीळा तुमच्या समोर घडते असं तुम्हाला दिसलं पाहिजे. आमचे नाथोबा जेव्हा साप पकडायला गेलेले आहेत तेव्हा तुम्हाला असं वाटलं पाहिजे तो साप मी बघतोय समोर, नाथोबा पकडायला गेलेले आहेत आणि एकदम ते पकडणार, तुमच्या अंगाला काटा आलेला आहे, म्हणजे सगळं दृश्य तुमच्या समोर घडतंय असं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. याला म्हणतात लीळा आणि याला म्हणतात परमेश्वर आठवणे, परमेश्वराशी जोडल्या जाणे. आणि हे आहे तोची व्हावा तोची भेटावा. मार्गाची प्रीती होवावी म्हणजे ईश्वर जे साधन आहेत, स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक यांच्याबद्दल तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे. काही लोक म्हणतात हे साधन देवानी सांगितलेलेच नाही आहेत. नसेल सांगितले, परंतु स्थान कोणाचं आहे? डोमेग्रामला कोण गेलेत? आमचे स्वामी गेले ना. मग ते ठिकाण आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे का? महत्त्वाचं आहे की नाही? तुम्ही म्हणता हे आमचं जुनं घर बरं का, तुमच्यासाठी ते जागा किती महत्त्वाची असते, ते विकलेलं आहे तुम्ही, पण तुम्ही त्याच्याशी एक भावनिक नात्याने जोडलेले आहेत आत्ता. पण तसं जिथे आमचे स्वामी येऊन गेले ते ठिकाण आमच्यासाठी तर महत्त्वाचंच आहे. प्रसाद असतील, आमच्या स्वामींनी जे काही उपयोगात आणलेले जे काही कपडे असतील, आमच्या स्वामींचे काही नख असेल, ते आमच्या स्वामींचं नख आहे, म्हणजे हे तुम्हाला बघण्याला तुमच्यामध्ये काही हे नाही आहे का? तुमच्याकडे कितीतरी त्याच्याबद्दल हे पाहिजे, आकर्षण पाहिजे. स्वामींचं वापरलेलं हे वस्त्र, आता तुम्ही जर कुठे दिल्लीला गेलात तर त्या ठिकाणी ते इंदिरा गांधी जेव्हा मेली, त्या गोळ्या मारल्या वगैरे, तेव्हा तिने जी साडी घातलेली होती ती साडी तिथे फ्रेम करून ठेवलेली आहे त्यांनी, आणि त्याच्या रक्ताचे डाग वगैरे सगळे तसेच आहेत. लोक ते आवर्जून बघतात, अरे तीच साडी आहे, ते बघा रक्त वगैरे तसंच आहे सगळं ते. म्हणजे हे काय आहे? आमच्या स्वामींचे वस्त्र असतील, आमच्या स्वामींचे नख असतील, दाढ असेल, हे बघण्यात आम्हाला काहीच आनंद नसावा का? स्थान, प्रसाद, वासनिक, हे म्हणतात वासनिक देवानी सांगितले नसतील सांगितले, परंतु तो कोण आहे? आमच्या पंथाचा अनुयायी आहे म्हणून तुम्हाला त्याचा आनंद नाही आहे का? नसणार आहे. असला पाहिजे, हा आमच्या पंथाचा आहे म्हणून तुम्हाला त्याचा. एखादे भिक्षुक दिसले तुम्हाला तरी तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, साधूंचं दर्शन झालं, बघायला भेटले आपल्याला. का तुम्हाला आनंद कसला पाहिजे माहिती आहे का? कारण की जेव्हा तुम्हाला साधू दिसतात ते साधू कसे का असेनात, तुम्ही लांबून जरी बघितलं तरी तुम्हाला काय आठवतं? अरे हे आपल्या पंथाचे, आपला पंथ म्हणजे आपला पंथ कोणाचा आहे? आपल्या देवाचा आहे. म्हणजे त्यांच्या थ्रू तुम्हाला देव आठवतोय कुठेतरी. म्हणून स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक हे मार्गाची प्रीती व्हावी म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल आवड असली पाहिजे. प्रत्येक माणूस काय वाईट नसतो बरं का. तुम्हाला एखादा माणूस वाईट जरी दिसत असेल तरी त्याच्यामध्ये कुठेतरी चांगलेपणा असतो. कारलं तुम्हाला किती कडू वाटत असेल तरी त्याच्यात काहीतरी चांगलेपणा आहे, हे तुम्हाला वैद्य मंडळी सांगतील. विषयाची निवृत्ती व्हावी म्हणजे ज्यामध्ये तुमचं आसक्ती आहे त्याची निवृत्ती तुमच्यामध्ये झाली पाहिजे, त्याच्याविषयी आसक्ती निघून केली पाहिजे. देहाची अनास्था व्हावी, देहामध्ये जी तुमची आस्था आहे, देहाविषयी जी आस्था आहे ती निघून देवाविषयीची जी आस्था आहे ती वाढली पाहिजे. आपली मळीन माती करावी म्हणजे स्वतःची मळीन माती करायची, म्हणजे स्वतःला काय केलं पाहिजे? एकदम त्या मातीसारखं करून टाकलं पाहिजे की आपल्याकडची जी शुद्धता आहे, जी म्हणजे आपण ज्याला स्वतःला शुद्ध समजतो, चांगलं समजतो वगैरे, हे सगळं काढून टाकलं पाहिजे. आणि देवासाठी आपण काय केलं पाहिजे? स्वतःला एकदम झोकून दिलं पाहिजे. कोमळ ज्ञानी आचारी इंद्रिय धर्म पातळ होती, म्हणजे कोमळ ज्ञानामध्ये जर का तुम्ही आचरण केलं तर इंद्रियांचे जे काही धर्म आहेत, दोषरूपी जे धर्म आहेत ते पातळ होती, म्हणजे त्याचं प्रमाण कमी होतं, त्याचा प्रभाव कमी होतो. आणि अप्रोक्ष दशे जाती, जे अप्रोक्ष ज्ञान जेव्हा होईल तेव्हा इंद्रियांसंदर्भातले जे काही तुम्हाला त्रास आहे, जो काही तुम्हाला जे काही उपभोग आहे त्याचं सगळ्यांचं निरसन होणार, म्हणजे त्याच्यानंतर त्याचा काही त्रास होणार नाही तुम्हाला. आणि यावर भटोबासांनी विचारलं की जीजी, जेणे मुख्य आचार्य इंद्र धर्म पातळ होती तो कैसा जी, म्हणजे ज्याच्यामुळे इंद्रियांचे जे काही धर्म आहेत, इंद्रियांची जे दोषरूपी उद्भवता जी आहे ती कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी उपाय काय? स्वामींनी सांगितलं भोजनाचे 5 तीळ. 5 तीळ म्हणजे 5 विभाग. आता पुढे बघूया आपण की इथे आहाराविषयी स्वामींनी सांगितलंय की तुमचे इंद्रिय धर्म जर का तुमचे दोषरूपी जर का कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतील तर तुमचा आहार चुकीचा चाललेला आहे.
तुमचा आहार दोषरूपी चाललेला आहे, त्याच्यावर तुम्ही काय करा, नियंत्रण करा. आणि तर सांगितलेले 5 तीळ कुठले, पादांश, अर्धा आहार, पाऊण आहार, पूर्ण आहार आणि दर्या. पादांश म्हणजे चतुर्थांश. आपण तिकडून येऊया, कुठून येऊया आपण, संपूर्ण आहार तुमचा किती आहे दिवसभरातला, त्या संपूर्ण आहार एकत्र करायचा. म्हणजे तुम्ही सकाळी 1 चपाती खाता, दुपारी 2 चपाती खाता, संध्याकाळी 1.5 चपाती खाता. किती झाले, 3, 4, 4.5. 4.5 चपात्या वगैरे हे सगळं एकत्र केल्यानंतर याचे 4 विभाग करायचे. म्हणजे किती होतील, जेवढे काय होतील, तुम्ही 4 चपात्या खात असाल तर त्याचे चौथा भाग किती होईल, 1 चपाती. म्हणजे दिवसभरात तुम्ही 4 चपात्या खाता तर दिवसभरामध्ये तुम्हाला 1च चपाती खायची आहे. याला काय म्हणतात, पादांश म्हणजे चतुर्थांश, चौथा हिस्सा खाणं. किती कठीण गोष्ट आहे ही. तुम्ही पूर्ण आहार खाता, त्याचा चौथा हिस्सा खायचा बस दिवसभरामध्ये, बरं का. अर्धा आहार म्हणजे तुम्हाला जर का नसेल जमत तर तुम्ही जेवढा दिवसभरात आहार घेता त्याचा निम्मा आहार घ्यायचा. नसेल जमत तर मग पाऊण आहार म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही म्हणजे 4 कोरी अन्न घेताय, म्हणजे संपूर्ण आहार घेताय, त्यातले तुम्ही किती भाग घ्यायचे, 3च भाग घ्यायचे, म्हणजे पाऊण आहार घ्यायचा. नसेल जमत तर काय करायचं, पूर्ण आहार घेऊ शकता तुम्ही. म्हणजे वृक्षान्नाच्या बाबतीमध्ये आहे, म्हणजे दोषरूपी अन्न नाही, वृक्षान्न. स्वामी सांगतात वृक्षांनी काही दोष असे, आणि म्हणून इथे पूर्ण आहार घ्यायचा. परंतु हे जेवढे काही सांगितले ते किती वेळा खायचं आहे, 1च वेळा खायचं आहे. हे परत आहे आपलं कसं आहे की आपण 4 चपात्या खातो, पण दिवसभरामध्ये आपल्याला जर का सांगितलं एकदाच सकाळी खाऊन घ्या 11 वाजता, मग दिवसभर काही भेटणार नाही. जमेल का? संध्याकाळी 4ला तरी चहाची आठवण येतेच आपल्याला, काहीतरी खायला मिळतं का, हे मिळतं का वगैरे वगैरे. हे एकदाच खायचं म्हणजे त्याच्यापेक्षा कठीण परत. म्हणून मग तुम्हाला तेही जमत नसेल तर तुम्ही संपूर्ण आहार घेऊ शकता. तो कसा घ्यायचा, दर्या. म्हणजे दर्या हा काय करतो, दर्या हा एक तर चतुर्थांश आहार घेईल, किंवा अर्धा आहार घेईल, किंवा पाऊण आहार घेईल, किंवा संपूर्ण आहार घेईल. पण बाकीचे मागचे काय करतात, एकच टाइम खातात. दर्या काय करतो, विभागून खातो. दर्याला नाही जमत ते एकाच टायमाला खाणं, म्हणून तो सकाळी थोडंसं खातो, दुपारी थोडंसं खातो, संध्याकाळी थोडंसं खातो, विभागून खातोय, त्याला म्हणतात दर्या. मग चतुर्थांशामध्ये एखादा दर्या असू शकतो की जो विभागून खातोय. चतुर्थांशामध्ये एकच टाइम अन्न खाणारा असू शकतो, किंवा चतुर्थांशामध्ये 2-3 वेळाला विभागून अन्न खाणारा सुद्धा एखादा आचरणनिष्ठ असू शकतो. स्वामींनी हे काय सांगितलं, हे 5 तीळ सांगितले, म्हणजे 5 विभाग सांगितले. आणि पुढे स्वामी सांगतात, हे 5ही तीळ खायचे तरी अवघी भूक जाय. हे 5 तीळ जर का तुम्ही खाल्लात, म्हणजे एखाद्याने जर का त्याचा चतुर्थांश हाच जर का त्याचा अधिकार असेल तर तो चतुर्थांश अन्न खाईल, चौथा हिस्सा खाईल, तर त्याचं भूक संपणार. एखादा पाऊण आहारवाला असेल ना, त्याला संपूर्ण आहार खाण्याची गरज नाही, त्याचा अधिकार तो आहे. त्यांनी पाऊण आहार खाल्लं की त्याची भूक संपणार. पुढे स्वामी सांगतात, तीळ खायचे तरी तिळा एवढी भूक जाय. म्हणजे तीळ खायचे म्हणजे तुम्ही जर का एका अर्थाने जर का बघितलं, तुम्हाला भूक लागलेली आहे, तर भूक लागल्यानंतर तुम्ही जर का तीळ खाल्ला तर काय होईल, तीळ तुमच्या पोटात गेला म्हणजे तिळा एवढी तुमची भूक गेली की नाही. असे तुम्ही जर का 100 तीळ खाल्ले तर किती भूक जाईल तुमची, 100 तिळा एवढी भूक जाईल. आपल्या लक्षात येत नाही हे की आपण 1 तीळ खाल्ल्यामुळे 1 तिळा एवढी भूक गेली. हे ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये आमच्या स्वामींनी सांगितलंय, परंतु ते आपल्या लक्षात येत नाही. तर तीळ खायचे तिळा एवढी भूक जाय हा एक अर्थ बघितला. किंवा तुम्ही जर का पाऊण आहारी खाणारे असाल, तुमचं पाऊण आहार खाल्लं तर तुमचं भूक जाणार. तुम्ही दर्या असाल तर दर्या हा आचरण करताना तुमची ती भूक जाणार. किंवा संपूर्ण आहार खात असाल तुम्ही तर संपूर्ण आहार घेतल्याने तुमची भूक जाणार. म्हणजे तुमचा जेवढा अधिकार असेल आणि अधिकाराच्या अनुरूप तुम्ही जेवढा आहार घेतला तर तुमची भूक जाणार, असं स्वामी सांगितलं. माहिमभट्ट विचारतात, जी जी महात्म्या कवन कवन वर्णी भिक्षाग्राह्य, म्हणजे कुठल्या कुठल्या वर्णामध्ये भिक्षा करावी. एकूण वर्ण किती आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मानवापंथी व्यक्तीने कुठल्या ह्याच्यात मागावी, कुठल्या वर्णात भिक्षा मागावी आणि कुठल्या वर्णात मागू नये. स्वामी म्हणतात, चातुर्वर्ण्यम चरेत भिक्षम शौचाचारम न शोधयेत.
म्हणजे चातुर्वर्ण्यम चरेत भिक्षा, म्हणजे चातुर्वर्ण्यामध्ये तुम्ही भिक्षा मागायची. म्हणजे हे शौच हे अशौच असं तुम्ही शोधत बसायचं नाही. मद्य मांस मतद्रव्य योगी नैव कदा भजेत. मद्य मांस वगैरे जे काही सप्तव्यसनं सांगितलेली आहेत, ही कधीही ईश्वर साधकांनी भक्षण करू नयेत. हो काजी मग माहीमबट्टी पुसले जीजी. कवण घर निषिद्ध, कुठल्या घरी भिक्षा मागू नये. स्वामी म्हणतात सारवला उंबरा देखुनी सौम्या न वचावे. म्हणजे चातुर्वर्ण म्हणजे वर्णांची तर निवड करायची नाही, परंतु अजून विकल्प असेल, विकार असेल वगैरे ह्या काही गोष्टींचं काही निषिद्ध घर तर काहीतरी असतीलच की नाही. मग कुठलं घर असं की जिथे जाऊ नये. स्वामी सांगतात सारविला उंबरा देखुनी सौम्यानं वचावे. म्हणजे कधी कधी कुठल्या तरी घरी त्या उंबरवट्याचं काहीतरी पूजन वगैरे काहीतरी असतं, त्याला ते सारवून वगैरे ते काय काय केलं जातं, किंवा कुठल्या तरी काही अशी गोष्ट घडल्यानंतर ते काही सारवलं जातं म्हणा. म्हणजे काहीतरी त्याचं विशिष्ट कारण असतं, ते विकल्पाशी जोडलेलं असतं की ज्याच्यामुळे तो उंबरा सारवला जातो. तर ते जर का तुम्हाला दिसलं की तिकडे मग जायचं नाही. किंवा मग त्याच संदर्भातले अजून काही गोष्टी असू शकतात. आपण जर का वेगळ्या दृष्टीने बघितलं की सारवलेलं आहे म्हणजे तिथे काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात जंतूंची हिंसा पण झाली. म्हणजे हे पण तुम्ही बघू शकता, वेगळ्या दृष्टीने आपण बघूया. तरी महात्मेनी आणि के कवण निषेध त्याच्याऐवजी अजून कुठल्या कुठल्या निषेधांचा त्याग करावा. स्वामी म्हणतात महात्मेनी पूजा पुरस्कार न स्वीकारावे. पूजा आणि पुरस्कार याचा स्वीकार करू नये. स्तुतीपर वैराग्य न करावे. कुणीतरी आपली स्तुती करेल अशा प्रकारचं आचरण आपण करू नये. हो काजी माईंबट्टी पुसले जीजी वैराग्याची काही लक्षणं. म्हणजे वैराग्याचं लक्षण काय. स्वामी म्हणतात या मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम. म्हणजे या सकळ जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, मान पान सन्मान वगैरे या सगळ्या गोष्टीतनं मन काढून त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवणे, दृष्टपर काय आणि अदृष्टपर काय याच्यावरून पूर्णपणे विरक्त होणं, याला म्हणतात वैराग्य. अशा प्रकारे आजच्या या सत्रामध्ये आपण 34 क्रमांकाचं आचाराचं वचन पाहिलं. या मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम. आणि तत्संदर्भातली आपण उत्तरार्ध 596 क्रमांकाची माईंबट्टा असनिदान धर्म निरूपण ही लीळा या ठिकाणी चिंतन आणि श्रवण केलेली आहे. दंडवत हो.